हॅलो. हॅलो. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई. तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना? हा, करू आता हा चालेल. करा. हो हो हो. हा आज फ्री होती. हा ताई, आपण बोललो ना आता हो हो. मागच्या आठवड्यात. हा. त्यानंतर मला की नाही समर डायरिया झाला. अरे बापरे. हा. हा. आणि म्हटलं गड्या आपण ताईला बोललो. म्हटलं ताई म्हणतात की बाबा अनुभव शेअर केला की खूप चांगले अनुभव येतात. आणि मला आई ग. झाला हा. समर डायरिया. अरे मग बापरे. म्हणजे असं बाहेर गेली, हा हा. शेजारच्या बाहेर कढीपत्ता द्या, रस केलाय, कढीपत्ता द्या. माझ्याकडे खूप सगळे झाड आहेत. हा हा. मग उन्हात जायचं, डोक्यावर ओढणी घ्यायची, जायचं. हा. आता नाही, हे गाऊन घातलेलं असतं. बरोबर बाहेर जायचं तर आपण ओढणी वगैरे घेतो. मग डोक्यावर बरोबर. टाकली थोडी हा. आणि गेली, दिल्या काढून. हम्म. कुठं आहे काय आहे तेवढ्या वेळात आपण उभं राहा, मग त्यापेक्षा पटकन जाऊन देऊन टाका म्हटलं. हो हो हो. मग उन्हामुळं 2-3 झाडांमध्ये पाणी नव्हतं. अरे. मग म्हटलं गड्या आपण थोडंसं यांना म्हटलं बोर चालू करावं. म्हटलं मी त्या कुंडीत पाणी टाकते, वाळून जातील. हा हा मग टाकलं पाणी हा. आणि घरात आली. त्या दिवशी काय नाही. दुसऱ्या दिवशी मला पूजा करताना सारख्या चक्कर यायला लागल्या. अरे अरे. असं फिरल्यासारखं. ते ऊन लागलेलं. ओढ लागले बरोबर. मला काही कळलं नाही. हम्म. मग म्हटलं जाऊ दे, पाणी पिणं खूप सुरूच असते माझं. त्यामुळं हम्म. थोडं काही जास्ती रात्री जाणवलं नाही सकाळच्या वेळेस. हम्म. खूपच म्हणजे असं फिरायला लागलं. पूजा वगैरे केली माझी. अरे बापरे. सुनबाई म्हणते आता काय करायचं काय नाही रे बाई, तुला काय करायचं कर, नाही नको करू, मी काय जेवतही नाही काहीच नाही. म्हटलं मला थोडंसं पडू दे. हा हा. तर मग मी पडली थोडीशी. हा. मग तिनं केला स्वयंपाक, काय करायचं तो मी जेवली नाही काहीच नाही. मग अरे अरे. रात्रीला मला डायरेक्ट म्हणजे अशी टॉयलेटला जावं लागलं. अरे. मग पातळ संडास लागली. 3-4 वेळा गेले. मी सांगितलंच नाही कोणाला. मग एक गोळी बोलवली माहिती असल्यामुळं. मुलाला पाठवलं, म्हटलं त्या 2 गोळ्या घेऊन ये बरं म्हटलं नॉर्फ्लॉक्सच्या. मग त्यानं आणल्या. मग त्या साध्या होत्या. अच्छा. त्यात पॅरासिटामॉल मिक्स वाल्या. मग त्या हा हा. घेतल्या, काहीच फरक नाही. आता रात्रभर म्हटलं काढू, आपण उद्या दवाखान्यात जाऊन येऊ म्हटलं. काहीतरी ORS घेणं सुरूच ठेवलं. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी थोडा फरक वाटला. हा. पुन्हा रात्र गेली, अय्या. ORS घेणं सुरू. म्हटलं आता फरक पडला ना, हा मग संध्याकाळचा आपण फरक पडायचा. बरोबर. आणि रात्री पुन्हा. मग गेली दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात. डॉक्टरकडून IV वगैरे दिलं त्यांनी. सिस्टर थांबणार का म्हटलं, सर थांबावं लागेल का? आणि पहा तुम्हाला जर फरक वाटला तर रात्री बेरात्री कधी येऊ शकता म्हणे. म्हटलं काय हरकत नाही. म्हटलं मी घरीच जाते, कारण लहान मुलं त्रास देतात. ही असली तर आणखी एक जण माझ्या बरोबर राहील म्हटलं. मी एकटी तर काही राहू शकणार नाही. बरोबर. मग म्हणे तसं करा. मग घरी आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेली, पुन्हा IV घेतलं, पुन्हा घरी आली. मग रात्रभर दमच नाही. कंटिन्यू 3 दिवस. बापरे. सारखं दिवसा थांबायचं, रात्रभर सुरू. अरे. आता घरी गाडी बिडी आहे, पण आपल्याला त्रास नाही वाटत. दिवसभर पोरं कामं करतात. बरोबर आहे खरं. आपण पाठवायचं, जरी एका जागेवर असलं तरी बसून हे होते ना. हो. जाऊ दे बा, होईल. ORS घेणं सुरूच. म्हटलं मरत तर नाहीच मी, आणि काही एवढं जास्त तर काही होत नाही. पाहू म्हटलं सकाळी. मग गेली डॉक्टरकडे. डॉक्टर काय म्हणते, सिस्टर तुम्ही ऍडमिट होऊन जा म्हणे. तुमचं असं काय प्रकार आहे म्हणे बा. मग तुम्ही काय करा म्हणे, इथं ऍडमिट राहा. मग माझं थोडस हे होतं म्हणे, म्हणजे माझ्या अंडर असलं तर मला रात्री पण पाहायला भेटेल काय झालं काय नाही. मग तिथे ऍडमिट झाली मी. मग डॉक्टरला म्हटलं मला असं म्हणजे जनरल मध्ये नाही ठेवायचं म्हटलं, स्पेशल रूम मध्ये जा. सिस्टर ICU देतो तुमच्यासाठी काही नाही. मग दिलं मला वर ICU मध्ये. ICU मध्ये तिथे स्वच्छ संडास वगैरे सगळं. अहो इतका त्रास झाला मला. मुलगा होता लहान माझ्यासोबत, तो पुण्यावाला. म्हटलं बंटी, म्हटलं मला काही बरं नाही रे. सारखं जावंच लागतं. तो सारखा रात्रभर जागे. बाई गं.
मग तो गेला खालून त्या डॉक्टरला सांगून आला. त्या डॉक्टर म्हणजे सर आम्हाला होते इथे, म्हणजे वयाने कमी पण माझ्यासोबत होते, म्हणजे अधीक्षक होते RH ला आम्हाला. तर मग त्यांनी प्रायव्हेट टाकलेलं आहे आता. म्हटलं सर, म्हटलं मला काही फरक नाही. मग ते म्हणे तुम्ही कॉल करा, सर आम्हाला बोलतात. मग मी कॉल केला रात्रीचा. सर काही फरक नाही. मग त्यांनी कॉल केला, खालून सांगितलं 1 मेट्रोला आणि टॅक्सी वगैरे टाकून कर. मग टाकलं. मग घेतलं, मग तात्पुरतं फरक पडला. तरी 1 ते 1:30 वाजेपासून तर 4 पर्यंत. अरे 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 4 पासून पुन्हा सुरू. ओ मी म्हटलं नकोच, म्हटलं आता. मी डॉक्टरला चाट मारली सकाळी. म्हणे थांबा, म्हणे सिस्टर आजच्या दिवस थांबा. मग 1-1:30 पर्यंत थांबली. सारखं जाणं येणं सुरू. म्हटलं नाही, म्हटलं सर आता फरक पडला मला. सकाळी 5 पासून मी गेलीच नाही, खोटं सांगितलं. मी आता घरी जाते म्हटलं. मग म्हणे बरं सिस्टर जाऊ शकता तुम्ही. मग मी आली घरी, आंघोळ केली, त्या हॉस्पिटलचे सगळे मशीनला कपडे लावले, आंघोळ केली, स्वामीच्या पुढे येऊन उभी राहिली, अंगारा लावला, पूजा केली आणि तारक मंत्राचं पाणी केलं, ते पाणी पिलं. आणि तो एक अनुभव सांगितला होता का त्या ताईनी, त्यांच्या मुलाला याचा युरिन स्टोनचा त्रास झालेला, जाऊ शकत नाही म्हणे. आणि मग त्यांनी तारक मंत्राचं पाणी दिलं आणि नाडीवर तारक मंत्र म्हटला. म्हटलं आपण हे करून पाहायला काय हरकत आहे. मग मी काय केलं, नाडीवर 11 वेळा तारक मंत्र म्हटला. अहो ताई, त्याच्यानंतर 1 वेळाही जायचं काम नाही. सांगा किती मोठा अनुभव. मी हॉस्पिटल लाईनची ना पूर्ण. आणि मी त्या गोळ्या बोलवल्या त्याच्यानंतर. त्या मला ज्या हव्या होत्या त्या पण घेतल्या. तरीही झालं 2-3 वेळा. आणि जसा तारक मंत्र आणि तारक मंत्राचं पाणी घेतलं, डायरेक्ट लाईनचं बटन बंद केल्यासारखं स्टॉप. असं. आणि म्हणजे एवढा त्या स्वामी सेवेत हे आहे. आणि मला असा वार दिवस काहीही कळत नाही. म्हणजे रात्र बेरात्र असं काहीच कळत नाही की ह्या वेळेला करायचं स्वामीचं नामांतर का जेव्हा त्या जेव्हा करायचं. जेव्हा येईल तेव्हा करायला लागतात. माझ्या मनात येईल त्या. मी म्हणजे असं नाही की हे का ते, काहीच नाही. थोडस जर असं वाटलं ना की लगेच करून घ्यायचं. आणि त्या दिवशी आपण बोललो ना, त्या दुसऱ्या दिवशी केंजळे दादांचा मला फोन येऊन गेला. पण मी काय करते, सकाळी उठल्याबरोबर स्वामीचं नाव पाहिजे, मी तारक मंत्र लावून ठेवते. मला तो आवाजच आला नाही. मग 2 वेळा लावला दादांना, तर फोनच लागला नाही माझा. असं झालं. मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं दादांनी आठवण तर केली आपली निदान. माझ्यासाठी तोच खूप मोठा अनुभव आहे. म्हटलं जाऊ दे, नाही लागलं. ते कामात असतात ना, त्यांना काही एक आहे का ताई, किती जगातून यायला लागलेत, बाहेर देशातून फोन येतात त्यांना, माहिती घेतात. आपलं म्हटलं एवढं दुःख नाही आपल्या माग ना. आता हे काय, हे 498चं हे काय नाही एवढं विशेष, है की नाही. हे तर काही नाही, हे त्याच्या प्रारब्धाचे भोगे, आपण तर काहीच केलेलं नाही. आणि खरं म्हटलं ना, मला मुलगी नाही, तर माझी अपेक्षा काय होती, आपल्याला मुलगी नाही, लोकांच्या सुना त्रास देतात म्हटलं लोक, आपण नाही द्यायचं तसं. अगदी बरोबर. माझ्या सासून मला खूप त्रास दिला. सर्व्हिसला असल्यामुळे माझे लेकर पण नाही सांभाळले. पण म्हटलं आपण नाही तसं करायचं. मी माझ्या नातवांना इतका जीव लावते, सासूनेला पण. असं म्हणजे ती इतक्या लांबची आहे, तिचे आई वडील आठवू देत नाही. बघा, आता लहानीलाच काय करणार, ती 15 दिवसही नाही राहिली टोटल लग्नापासून. त्या नवरी आल्यापासून तर 15 दिवसही नाही राहिली इकडं. अरे बापरे. भरलाही 8 दिवस धरा. आणि तिकडंही ती व्यवस्थित वागली नाही ताई. अरे 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 तर मग असं मनात वाटतं. सांगितलं ते. सांगितलं. आता तिने 498 केली. ते महिला सेल मधलं काढलं आणि 498 केली. FI मध्ये असं केलं तसं केलं, मला शिव्या केली.
आता चुकून आपण स्वामी सेवेकरी शिव्या देणार आहे का? बरोबर आहे, खरंय. कोण देणार आहे? अशा घाणेरड्या शिव्या आमच्या घरी कोणाला येतही नाही. बरोबर आहे. म्हणजे असे वाह्यात लोक आहेत. असतात काही काही, हा पण स्वामी त्यांना आणतील तर बरोबर जागेवर. आणणार तर आहेच. तर मग माझे असे जावई आहेत नाशिकला, म्हणजे बहिणीचे इवाई आहेत, ते मुलीचे सासरे कलेक्टर होते. हो. ते रिटायर झाले, त्यांचा मुलगा वकील आहे नाशिकला. मग अचानक त्यांचा फोन आला. मग माझ्या मोठ्या मुलाने सांगितलं असं असं झालं. काहीच काळजी करू नको म्हणे. मला ती मुलगी मावशी म्हणते तर तोही मावशीच म्हणते. आजकालचे पोरं काय नातं लावतील सांगता येत नाही. म्हणे मला मावशीचा स्वभाव माहितीये. आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये मावशी सारखं सोनं नाही म्हणे. असं म्हटलं माझं जावई. मग लगेच यांनी सांगितलं असं तसं. मग त्यांचे मित्र आहेत कोणी हायकोर्टात वकील, त्यांना कॉल केला त्यांनी आणि काहीच हरकत नाही म्हणे. मग ते म्हणे येऊन जाईल. काल ते जाऊनही आले. अरे वा. अकोला. म्हणजे असं ते स्वतः पण राहते, ते दोघं पण. सत्य आहे ना ताई, आपल्याला भीतीच नाही. काहीही करायचं काम नाही आपल्याला, ताणच नाही ताई. मी ताणच घेत नाही. मी सगळं स्वामीवर सोडून दिलं. खरंय खरंय. तिचा गद्दारी तिच्या जवळ, आणि बरोबर आहे. तिचं तिच्या आत्याच्या मुला शिकायला पुढे होतं. मग ते आत्याचे मिस्टर वारले. आत्या म्हणे मला नाही करायची. नंतर काहीतरी अशा भानगडी झाल्या. साखरपुडाहून मोडलेला होता आधी, असं ऐकलं. म्हटलं असं काय. नंतर आता माहिती झालं आम्हाला, ते अकोल्यात यांनी हिस्ट्री काढली तर. आणि तिचा एक सिनियर आहे, त्याला ती पैसे पाठवते, तिकडून घेते. म्हणजे हे एवढे पुरावे. बापरे. सांगा. स्वामी आहेत तुमच्या. आणि ते आपल्या नशिबात आलं होतं. देवाला मान्य नसेल ना की हे नको बाबा, म्हणून तिलाच अक्कल दिली. मी एक तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेल की त्या जेवणाबद्दलची. तर मी तिला सांगते की एवढ्याशा कारणावरून 5 दिवस स्वयंपाक न करणं चांगलं नाही. आणि तुमची मुलीची जात उठली की निघली, उठली की निघली. 2 मुलं आहेत म्हटलं, मुलांचे लग्न कसे होतील? तर तिच्या आईचं टोनिंग पाहसाल तुम्ही. कसे म्हणते, हो होतील तर होतील, नाही तर नाही होतील आमच्या पोरायचे. तसं म्हटलं बाई अशी वागते. म्हटलं आम्ही 1 रुपया हुंडा पण घेतलेला नाही. हुंडा जर घेतला असता तर हिनं काय फाडून खाल्लं असतं का? असंच होते की नाही म्हणायचं. मग घ्यायचं असताना, मग असं असताना, म्हणजे इतके फ्रॉड लोक येते. पण आमच्या पोरीला आम्ही समजवत नाही, असा अर्थ त्यांचा. तेच झालं ना मग. आमच्या पोरीला नाही समजवत. आमची पोरगी लाडाची, आमचं असं आहे. बाई म्हटलं कमालाच्या वर. जाऊ दे, सगळ्यांच्याच लाडाचे असतात. आता हा डायरेक्ट हायकोर्टाचा वकील आम्हाला काहीही न देता, जावयाचा मित्र म्हणून तो म्हणजे फ्री ऑफ चार्ज आला. आणि हा दुसरा अनुभव झाला. आणि नंतर माझा एक आधीचा म्हणजे ह्या दोन्हीच्या आधीचा अनुभव येतो की मी अशीच आता ग्राउंड आहे ना आमचं वॉल कंपाऊंडचं, त्याच्यामध्ये हे होतं बंगई टांगलेली पुरीचे. आम्ही नवीनच आलो इकडे. मुलीचे डोहाळे होते. मग डोहाळे करायचे. तर मग इथं कोणाला काय मागायचं, ते बंगई लागते, ते भाड्यानं आणा. म्हटलं कुठं पाहा, काय करा, वेळ जाईल. जाय म्हटलं एरिया आपल्याला एक गार्डन मध्ये लागणारच आहे, एक घेऊन ये. मग त्याने आणली 17,000ची बंगई आणली, स्टील वाली ती. मग तिथं बसलो आम्ही. मग असं शेजारच्या दोघी तिघी आल्या, बसल्या आणि म्हणतात ताई म्हणे तुम्ही कवा आम्ही कोणाच्या घरी चहा पित नाही, काय नाही. आम्ही तर पाटील लोक आहे म्हणे, तुम्ही तर बौद्ध आहे म्हणे, तुम्ही काऊन नाही कोणाच्या घरच काही खात? म्हटलं नाही, मी स्वामी सेवा करते, मी कोणाकडचं काही खात नाही म्हटलं. आणि पाणी पण नाही पित, कारण तुम्ही नळाचं पिता म्हटलं, माझं फिल्टरचं असते. आणि मला लगेच नाही असं काही नाही म्हटलं. मी आधी कोणाकडचंही खेड्यावर ड्युटी करायची ना, कुठेही पाणी प्यायची, कुठेही चहा घ्यायची. पण मला आता वयोमानानं म्हटलं मला सहन नाही होत म्हटलं. पाणी पिलं थोडा फरक पडला की लगेच जाणवते म्हटलं, सर्दी होते. म्हणे असं का? मग कशी करता, काय करता सांगितलं. पूर्ण आमची कॉलनी मी स्वामी सेवेत आणली. अरे वा.
मग किती त्या छान. दोघ हो त्या दोघी तिघींनी ऐकलं. मग त्यांनी हिला तिला मग म्हणे तुम्ही काय करा, नवीन पोरी आहेत ना ह्या तरुण, त्या म्हणे काकू तुम्ही की नाही ग्रुप तयार करा. म्हटलं बाई मला काही येत नाही एवढ्या उत्साहोती त्या मोबाईलच्या. मी फक्त स्वामी सेवा, ते स्वामी ओम चॅनल आणि ते हे आलेले अनुभव तेच ऐकते म्हटलं, बाकी काय ऐकत नाही. आणि तो एक अनुभव आला होता, त्या धुळ्याच्या ताई नाही का, स्वामी मठ आहे त्यांचा, हा 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 हा. ते कोणतरी भाईजी होते, हो त्यांनी हो हो हो. तुम्हाला कॉल केलेला. बरोबर. हा तर त्या पण बोलल्या होत्या. हो. मग ते पण सांगितलं, म्हटलं स्वामींना काहीही हे नाही, अगदी हे चालत नाही ते चालत नाही, काही नाही, फक्त सेवा करत राहा. अगदी बरोबर. हा आणि पाळी आली हे चालत नाही तेच नाही, म्हटलं नाही हा. काहीही होत नाही, फक्त तुम्ही सेवा करू नका. बाकीचे बरोबर. घरातल्या ज्याला करायला चालते त्याला करायला हवं त्या दिवसापुरती, खरंय. पण करा, सेवा अगदी. टळू देऊ नका. बरोबर आहे. हा सेवा आपले खंड नाही व्हायला. तर आमची पूर्ण कॉलनी कमीत कमी 25 घरं आहे आमच्या मागच्या बापरे. लाईनला. हा. तर प्रत्येक घरी स्वामी सेवा सुरू आहे आता. अरे वा, हा किती छान ताई. तर म्हटलं एवढं मोठं कार्य केलंय तुम्ही. म्हटलं आपल्या सुनीताताई, म्हटलं आपल्याला एवढं मार्गदर्शन करता, इतके लोकांना घडवतात, आपणही थोडंफार करत राहायचं. आणि कोणाला पण असं झालं तसं झालं तर मग मी अशी ते ऐकून तारक मंत्र आणि नामस्मरण, तारक मंत्र आणि नामस्मरण. खूप जण म्हणतात खूप फरक पडला ताई, खूप फरक पडला. ताई नुसतं आपलं तारक ताण कमी होतो. मंत्रातच एवढी ताकद आहे ना. आणि ते सांगितलं ताईनी की बा तुम्ही सांगितलं की तुळशीचं पान ठेवायला लावा, मग ती मुलगी पाच झाली का काय, मुलगा तो काहीतरी मेसचा का हे हो होता हो त्यांचा, हो हो. तो पण अलिबागच्या ताई. तो अनुभव ऐकला मी. मग सांगितलं, मग 2-3 जणांना सांगितलं. म्हणे ताई माझं कामच नाही व्हायला लागलं व, जाते मी बँकेमध्ये, म्हणतो तुळशीचं पान घेऊन जा घरून आणि बँकेत आत प्रवेश करायच्या आधी तोंडात ठेव आणि त्या साहेबासोबत बोल. म्हटलं पाय तुझे काम होते. आई बाई मी अनुभव घेतला ताई तुमच्यावरून, खरंच झालं दोघींचं. बघा किती छान. हो खूपच म्हटलं बाई सुनीता ताईचे हे अनुभव ऐकले. खूपच. माझी सुनबाई म्हणते आत्या त्यांचा आवाज किती गोड आहे, बापरे, असं वाटतंय आपलं प्रत्यक्षात डोळे लावून ऐकत राहावं. खूप छान आवाज आहे. म्हटलं हो ग बाई, म्हटलं खूप छान आवाज आहे. आणि तुमचा पण छान आहे त्यांच्यामुळे ना ताई, तुम्ही बोलता पण किती छान. नाही असं आहे, पण तुमच्यापेक्षा कमी. नाही होत तुमचा आवाज नाही, तुमच्या आवाजाची दुनिया फॅन होत चालली. हो खूपच. आणि ते सिंदखेड राजाला आलेल्या का तुम्ही मग? आली होती हो ताई तिकडे. खरं का? मग तिथून जवळ होतं आमचं. पाऊस मला ते किती कळलंच होता हो नाही. ताई तिथे. हो पाऊस तर होता ना, सारखा पाऊस होता. अनलिमिटेड म्हणजे मी काय म्हणते, विजा. मी हॉस्पिटल मधून आली ना, मग 4-5 दिवस मला आराम सांगितला. हा हा आणि माझा सगळा जीव, म्हटलं बाई आपले झाड वाळतात, आता हे कोण लक्ष देणारी, पोरीच्या गळ्यात 2 मुलं, आणि तो मोठा चालला जातो तिकडं काय. जे पाऊस सुरू झाला आणि ते ओपन प्लेस आहे आमच्या बाजूनी, मी त्यात केळीचे झाड लावले. माझ्या इकडे ते निघालेले ना कोंब, हो 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 ते हो. नेऊन तिकडं साईडनं लावले. बापरे. तर तर मग म्हटलं बाई त्याला पण मी रोज बकेटीन पाणी नेऊन टाकायचे हा 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 तिकडे. पाईप न्या, तर मग बोरचा पाईप लावून नेला, मोटरसायकल गेली तो पाईप फुटून जाते, हा हा चिरतो ना हा. भरलेला असला की. बरोबर. मग मी बकेटीन नेऊन टाकायची, 2-2 मग एकेका कोमाला टाकायची. अरे वा. आणि जे तिथून आली दवाखान्यातून, ते स्वामीलाच माझी काळजी. जे पाऊस सुरू झाला आणि आता मी बरी झाली तरी चालूच, थोडा मला ताणच नाही तो तिकडचा. किती छान बघा. हो खूपच छान. स्वामींना सगळीच काळजी असते ताई. सगळी काळजी असते. आणि कसं मला आठवत नाही, तो आणखी 2-3 अनुभव सांगायचे आहेत. मी अशीच वेळ काढून आता एका कागदवर लिहून ठेवते मी, हा हा आणि हा. नंतर सांगेल तुम्हाला. हो ताई, नक्की हा नक्की. खूप खूप छान छान. होय ताई. पण तिथे खूप तुमच्या साईडला तिकडे पाऊस, विजांचा कडकडाट. बापरे खूप ना. आणि हो या एरियात आई, खूप ठिकाणी विजा पडल्या, खूप ठिकाणी. ताई म्हणजे आम्ही इथं त्या दिवशी एवढं घाबरलो होतो ना, म्हणजे
हा की म्हणजे सगळ्यांना खुर्च्या वगैरे तर होत्याच, हा पण आता आम्हाला तिथे सत्कारासाठी म्हणून पुढे घेतलेलं होतं ना, तर हा आम्हाला असे छान सोफे वगैरे होते सोपे तिथे. वगैरे असतील ना. हं. पण ताई तिथून खालून पाणी वाहत होतं जोरात. हो. मग मी काही जास्त थांबली नाही तिथे, हा कारण म्हटलं गाडी चालवायची आहे हा आणि अजून म्हटलं रस्त्यात नको अजून कुठे अडचण व्हायला. फक्त 20 किलोमीटर जवळ आल्या होत्या हो आमच्या तुम्ही. हां. मी रात्री तो हे पाहिला, म्हटलं अरे देवा सांगा म्हटलं. मी ग्रुपवर टाकलं होतं ताई, की नाही टाकलं, पण मला ते कळलं नाही अच्छा, किंवा अच्छा. हा सुनीता ताईचं अभिनंदन का करत आहेत. मी 2-3 वेळा वाचलं, माझ्या लक्षातच नाही आलं. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि त्या दिवशीच हे फोन आलेला ना 498चा, माझं डोकं असं थोडं हां, 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 डिस्टर्ब हां. होतं, तर माझ्या ते बरोबर. लक्षात नाही आलं. बरोबर. हा मग त्याच्यामुळं. त्यांनी चांगली सोय वगैरे सगळंच केलेलं होतं, पण नाही सगळं फार चांगलं आहे. हा केवढी आमचा एरिया गर्दी पण होती चांगला आहे. तिथे. खूप खूप प्रेमळ लोक आहेत आमच्या हो, इथले. हो. आणि किती गर्दी तिथे ताई, हो. लिमिटच्या तरी बाहेर. तुम्ही 12 जानेवारीला जर आले ना, जिजाऊंचा जन्मोत्सव असते तेव्हा, हां, 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 हां. खूप खूप पाहायसारखं असतं तेव्हा. खूप हो का? इतकी गर्दी असते हां. प्रमाणाच्या बाहेर. हो, खूपच बापरे! गर्दी असते. खूप छान वाटलं. हो, पूर्ण म्हणजे महाराष्ट्र मी येतो जाऊ तिथे. की नको, जाऊ की नको सारखं माझ्या डोक्यात हे होतं. नाही, फार चांगलं केलं आल्या तर. हां, पण कॉंग्रॅच्युलेशन तुमचा आता उशिरा. नाही आता हे काय चला. त्याच्यात स्वामी सेवा आहे आपली ही सगळी. हा 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 सामाजिक कार्य करतो, काय आपण नाही करतो. नाही, ते महत्वाचं आहे ना. ते हां, मानसिकता आता लागली ना करायची. हां, मानसिकता आहे ती. हा, आणि मानसिकता लागते ना त्याला. बरोबर आहे. म्हणजे ते हा. केल्याशिवाय होतच नाही. हो. की म्हणजे काय माझ्याकडे काय खूप गडगंज आहे असं नाहीये. नाही नाही, पण आपण आपण हे पहा, मध्यमवर्गीय आहे पण खाऊन पिऊन सुखी आहे. सुखी आहे. मी बस तोच झालंय. विचार करते आणि सगळ्यांनी तोच विचार करावा, की सगळ्यांनी कराय आपल्याला संध्याकाळी जेवण काय करायचं हे टेन्शन आहे का? नाही. की आपल्याला खायला मिळेल की नाही याचं टेन्शन आहे का? मी तर दोन्ही टाइम जेवायच्या आधी ताट घेते आणि स्वामीला म्हणते, स्वामी हं, माझी ही वेळ आता मला भेटून राहिलं, तसं सर्व प्राणी मात्रा द्या बरोबर आहे. पृथ्वीवर जे पण असतील भुकेले त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अगदी, अगदी. नंतर किती मला छान. पोहोचवा. किती सुंदर दोन्ही वेळेला. विचार. हो, दोन्ही वेळेला. हं. म्हणून तो मग माझ्यापर्यंत जर आलं कुठलं, तर मग मी ठरवूनच ठेवलेलं आहे, की महिन्याचा आपला जो पगार आहे, हा काही ना काही आपण करत राहायचं. हा आणि मग एकदा मग ते पगाराची ते वेळ येईपर्यंत अकाउंट नील असतं माझं. पण अरे बा मला त्याचं ते काय त्याची काळजी स्वामी करतील, आपण स्वामी कशाला करतातच करायची. ताई. माझंही तसंच आहे बाई. हां, कोणी म्हणजे अडी मला अडचणीत असलं ना. कधीच अशी वेळ येत नाही. नाही नाही, माझी नाही आहे. हां. माझं तसंच आहे. हं, कोणालाही मदत लागली मी करील हं. का, असं जवळपासचं पाहिजे, पण असं हं. अनोळखीला नाही करत. हां, मी पण नाही. कोणी अनोळखी हा नाही. अनोळखीला पण नाही. अनोळखी म्हणजे स्वामी सेवेतले असतील आणि हा इथे मुंबईत कुठे असतील, मी तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकत असेल, तर मी हा स्वतः जाऊन बघते. मी माझ्या नजरेला जेव्हा ते खरं दिसतं, खरं वाटलं तर. तरच. माझं उगाचच तसंच आहे. लुबाडणाऱ्यांना नाही देत मी. हो ना हो ना. आता उलट मला ते सिंदखेडला जायच्या आधी मला विचार येत होता, की अरे हा गाडीला जेवढा खर्च होईल तेवढा एखाद्या गरीबाला मी देऊ शकते. हा एखाद्या ते तर आहे. गरीबाचा महिन्याचा मग किराणा भरला जाईल. मी तसंच करते ना. पण मग कारण बऱ्याच आता आम्ही जणांचे मला फोन होते ना, हा की नाही याच तुम्ही मग गेली शेवटी. नाही नाही, जाणं भागच असते, बोलावलं म्हटल्यावर जायचं. हो, आणि हो. मागं प्रदीप दादाच्या मठात गेली ना मी, हां, हां. तर माझा मुलगा मोठा, त्यावेळेस मी नाही का तुम्हाला शेअर केलेलं हां. तेव्हा, तर मग आम्ही गेलो. हं, म्हटलं हं. आपल्याला राहणं होणार नाही, कारण पुरीला वजन उचलायला सांगितलं नव्हतं. बरोबर. आम्ही गेलो तिथे हां, आणि म्हटलं अरे बाबा, म्हटलं फक्त त्या मठाच्या एरियात पावनभूमीत हां, पाय टाकला, हां. तुझं सगळं संकट टळेल. अय्या! फक्त तू चाल. अरे मग वाह! त्यावेळेस माझे ते आई बाई आहेत ना कलेक्टर, हां, 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 हां. त्यांना स्ट्रेन टाकलेली. ओह! त्यांना त्रास झाला, स्ट्रेन टाकलेली. मग हां, म्हटलं चाल, म्हटलं आपल्याला निमित्तच आहे, आधी आपण इकडे जाऊ हां. प्रदीप दादाच्या मठात,
थांबू म्हटलं, तू थांबणार नाहीयेस म्हटलं, आपण तिथे जाऊ, दर्शन घेऊ आणि तू संकल्प करून नारळ खडी साखर ठेव आणि तुझ्या मनात जे असेल ते बोलून घे, मला बोलायचं ते मी बोली आणि आपण तिकडे जाऊ, त्यांना भेटू, चालले येऊ. अरे वा. ते आजारी असल्यामुळं मग माझी बहीण कशी म्हणते, तिकडे न थांबता इकडे येऊन जाशील ताई. म्हटलं हो, पण म्हटलं मी उद्या येणार आहे. मी तिला सांगितलंच नाही इकडं आज आमचं काम आहे. म्हटलं इथं जर एका दिवसात होईल तर बरंच. पण मग काय झालं, तिथं गेलो आम्ही आणि तिथं बुधवार पासून आलेले लोक होते, खूप गर्दी होती. आणि मग आम्ही शुक्रवारी गेलो ना, 11च्या आत गेलो आम्ही तिथे. पण खूप म्हणजे दादा नव्हते तिथं आणि सगळं म्हणजे असं ते पहिले सेवेकरी नव्हते आणि हे नवीन लावलेले होते. थोडासा गोंधळ झाल्यासारखा. म्हटलं बा काय करायला पाहिजे, म्हटलं गेटच्या आत जो येईल त्याची एंट्री होते ना तिथे, त्याप्रमाणे नाव घ्यायला पाहिजे. म्हणजे पण ज्याचा जोही नंबर येईल ते जर सांगितलं, समजा उद्या नाही येणार परवा येईल, तर आपण आपल्या जवळपास कुठं फिरून येऊ शकतो तोपर्यंत. बरोबर. त्र्यंबकेश्वरला इकडं तिकडं काय 2-3 देवस्थान, वणीची देवी झालं, एवढं असं फिरून येऊ शकतो तिथंच राहिल्यापेक्षा ना. हो खरंय. तर मग म्हटलं तसं तरी करू शकतो, म्हटलं तसं करायला पाहिजे, निदान आपल्याला कळते. पण नंबर तिथेच विचारू शकतो, इतका आहे बा, इतक्या वेळात आपलं जाऊन येणं होते. बरोबर. आणि मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपलं काय होईल तर दादा भेटतात की नाही. आणि मग गेली मी तिथून, दादाचं दर्शन झालं मला दुरून. दुरून दर्शन झालं म्हणजे दिसले आपल्याला, म्हणजे 70% तर गेलं म्हटलं आपलं. आणि आत गेले मी, ते बसलेले होते ना, तिथं बसलेले होते आणि तिथून बाहेर यायचं ताई, तर मला एक कुंडी न्यायची होती पा फुलांची. अच्छा. ते असे गुच्छेदार नसतात का ते रुक्मिणी, तर ते माझ्याकडे, मी कलम करते, ते झाड तोडले की एक फांदी पण वाया जाऊ देत नाही. अरे वा. अशी जमिनीत लावून ठेवील, कुंडीत तेलाच्या कॅन असं टाकाऊ पासून टिकाऊ करायचं, कशातही लावून ठेवते. मग तुम्ही ते शिक्षिका व्हायला पाहिजे होत्या. नाही, मला पोलीस मध्ये जायचं होतं. अच्छा. पण माझे वडील पोलीस मध्ये, आमची पूर्ण फॅमिली पोलीस मध्ये असल्यामुळं माझे वडील म्हणत खूप त्रास आहे त्यात आणि तू किती स्ट्रिक्ट आहे म्हणे, तुला पाहिजे खरंच, त्यात चालणार नाही म्हणे, ती तुझे वरिष्ठांसोबत भांडणं होतील खऱ्या आणि खोट्यावरून, नको जाऊ. मग माझ्या आत्या होत्या ना, LHV होत्या, म्हणजे आमच्या हेल्थ डिपार्टमेंटला. तर मग त्यांच्यासोबत एक 5-4 सिस्टर होत्या बा, अशा उंच आणि एक मानकर, खूप छान अशा पांढऱ्या साड्या घालून जायच्या त्या व्हिजिटला वगैरे. आमच्या दारातून रस्ता होता हॉस्पिटलकडं, मला खूप आवडायच्या त्या. मग माझ्या एवढी नाही, म्हटलं तुम्ही पोलीस नाही ना होऊ देत, आता मी नर्स होणार. आणि माझ्या आत्याच्या मामाचे सर्व D.Ed ला घेतलेला, माझ्या सोबतचे सगळे D.Ed करून राहिले. त्या काळात सगळे D.Edच जास्त व्हायचे. माझे आत्याचे मिस्टर समाज कल्याण सभापती होते. अरे म्हणे तुमची माया सगळीच तू, फॅमिली क्वालिफाईड. हो तर ते पण शिक्षक होते. नंतर त्यांनी रिटायरमेंट म्हणजे व्हॉलंटरी घेतली आणि राजकारणात गेले. तर मग एक आत्या मुख्याध्यापिका होत्या आणि एक HV होत्या. माझे वडील पोलीस मध्ये. तर त्या काय म्हणली, मामा म्हणे माया तू D.Ed कर ग. म्हटलं मामा, म्हटलं मला नाही आवडत ते किती गोंगाट आणि ते नको उठायचे धंदे लेकरं, नको म्हटलं, हे लहान लहान बहीण भाऊ येते यांच्या पुढंच तर डोकं पागल होते, एवढ्या वर्गात कसं होईल. मी नाही करत, मी नर्सच होणार. मस्त फिरायला भेटते म्हटलं घरोघरी, इकडून तिकडून सर्वांच्या घरचा अनुभव येते, कोणाचं काय दुखलं सेवाही होईल आणि मला मेवाही मिळेल असं म्हटलं. स्वार्थन परमार्थ आहे मामा, मला तेच करायचं. 10वी नंतरच लगेच माझा नंबर लागला आणि लगेच मला जॉब लागला. म्हणजे कमी वयातच तुम्ही लागल्या म्हणजे? हो, 18व्या वर्षी. 37 वर्ष सर्व्हिस झाली माझी. अरे वा. काय पाहिजे अजून. हो, आणि डायरेक्ट ऍडिशनल BDO ची पोस्ट पर्यंत गेली माझं पेमेंट. हो, आणि 10वीच्याच बेसवर 12वी नंतर केली, पण त्याचं काहीच काम पडलं नाही. समजा आता PhD करतात, किती हे करतात, काही नाही हो खरं. किती शिक्षण घेतात लेकरं, इतकं हे करतात.
जॉबला किती त्रास होतो हो त्यांना. हो ना, डायरेक्ट ऍडिशनल बीडीएचा पगार घेणं तोंडाचा खेळ आहे का ताई? बरोबर आहे, खरं आहे. मग ते आपले कर्म. खूप सेवा. पण मी पण ना अशी खेड्यावर सर्वांचं सासा सुनांची कधी सांगितलं, ती म्हणायची बाई तुझ्या आईला जर असा त्रास दिला कोण तर कसं होईल, तू सासू सोबत चांगली राह. अरे वा. सासून काही घरानं सांगितलंच नाही, तुमच्या पोरीसोबत जर असं घडलं तर हम्म. चांगलं आहे का? किती आपली छान. पोरगी समजून राहा, अशी करून करून सांगितलं. आणि आमच्याच घरात पालं ती. मी अरे तिला पण बोलून दाखवलं, म्हटलं बाई तू अशी वागते, म्हटलं मी लोकांच्या घरचे हे तोडलेत म्हटलं भांडणं, प्रॉब्लेम सोडले. आणि काय हे आमच्या नशिबात आलं, म्हटलं चांगली राह, म्हटलं अजूनही वेळ गेली नाही, चांगली राह. हा हा. त्याच्या मनाच्या विरोधात आम्हाला का नाही देत म्हटलं, काही तो शिव्या नाही देत का, काही बोलत नाही का, काहीच नाही. हा तू बरोबर. वागते म्हटलं वेळेवर बरोबर. जेवणाशी मतलब, म्हटलं तो जेवणाच्या व्यतिरिक्त मागते का तुला काही करून? अगदी नाही. बरोबर आहे, खरं आहे. खरं. 2च टाइम जेवणार, सकाळी डबा तर कधीच दिला नाही तिनं. बाई गं. तिकडं त्या कॅन्टीनवरच जेवायचा सकाळचं, आणि रात्री आलं की हे अशा कुरापती. अरे 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 अरे. काय फायदा आहे म्हटलं लग्न वाईट आहे. करून? खरं आहे. तर आम्ही तसा पश्चाताप करत आहे. आणि लग्न झाल्यानंतर ताई हा अनुभव पहा तुम्ही. लग्न झालं म्हणजे कशा मुली असतील ह्या, लग्न झालं तिनं एक दागिना पण दिसू दिला नाही आम्हाला. अय्या. हो ना. बघ. मग का बरं, का ग तुझ्या गळ्यातलं काय झालं ते? लांबही नाही दिसत, शॉर्टही नाही दिसत, कोणतंच नाही ना त्या, मी ती एकटीच असते ना घरी. तर मग मी ते सगळं ठेवून दिलं. मग दाखव म्हटलं तर हो दाखवते, मग इकडं तिकडं केलं की लगे दाखवायचं कामच नाही. अय्या. असं करत म्हटलं जाऊ दे, काय आपण तिलाच. त्यांचा आधीच प्लॅन असेल. आणि म्हटलं जाऊ द्या, तिलाच केलं आपण तिच्यासाठी येते, काय काय पाहायचं, जाऊ दे तिकडे, दाखवलं नाही दाखवलं, चांगली राय बाई फक्त बस झालं. बाई 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 कशाची, दाखवलं तर नाहीच. आणि तिकडं जे जाऊन बसली गणपती पासून तर अजूनही मिळ नाही. आता तर बरं 498च केली. बापरे. माझा सिक्स सेन्स सांगते की ती नकोच. नाही बरोबर आहे, ज्याचं नकोच. लक्षण कारण दिसलंय. आणि लग्न झालं ना तर अंधांची लिस्ट असते. बरं आपल्याला काही घ्यायची गरज नाही, अंधांची लिस्ट असते ना, ती पण दिली नाही. म्हटलं अचानक जर यायनं काही प्रॉब्लेम केला तर आपल्याला ती लिस्ट व काही भरून मागतील. माझ्या मनात तेव्हाच आलं होतं, ते तसंच घडत गेलं. बघा. आणि हो, आमच्यामध्ये त्या मूर्त्या देतात ना डॉक्टर बाबासाहेबांची आणि ते गौतम बुद्धाची, तर तिच्या कोण्या तरी हो अंधन देतात. मूर्त्या देतात मोठ्या मोठ्या, 10 ते 15 हजारापर्यंतची असेल बापरे. त्या 2. तर ते समजा कोणीतरी नातेवाईकांनी दिली. त्यांचे फोटो काढून घेतले, एक नवरीजवळ एक नवरदेवाजवळ देऊन, आणि फोटो काढले त्यानं, आणि ते गेले पण. आणि मग ते अंधन द्यायच्या वेळेस तिचे मामा, तिला सक्का मामा तर नाहीच, मावस कोणी, तर ते म्हणत होते म्हणे ते अंधांची लिस्ट असते ना म्हणे, त्याच्यात मी त्या मूर्त्या बरोबर ठेवल्या, बरोबर लिहिल्या म्हणे त्यात. हा म्हणे बरं बरं, पण म्हणे ते कपाटात ठेवू नका, फुटल म्हणे कपाट. तर मग म्हणे बरं पाहू म्हणे. मग पाहायला गेलात मूर्त्याच नाही तिथं. म्हणे इथं तर नाहीये मूर्त्या. तर मग हा गेला तिच्या वडिलांना, म्हणजे मूर्त्या नाही. नाही म्हणे त्या आम्हाला भेटल्या, तुम्हाला नाही दिल्या म्हणे, त्या आम्हाला प्रेझेंट आलं. आई ग. आणि मग यानं काय म्हटलं, हा म्हणे जाऊ दे तिकडे, काय आहे त्या मूर्त्या यायचं 10-15 हजाराचं, आपण काय पाहणार आहे म्हणे, जाऊ तिकडे. मी म्हटलं नाही रे, ते फोटो दिलं ना उद्या लिस्ट मध्ये, आणि त्याला मागितलं म्हटलं मी 3 वेळा, तर दिलं नाही. मग मी तिला बोलून दाखवलं, म्हटलं का ग ते अंदाज दिलं म्हटलं तुला, तुझे बाबा म्हणतात तिकडं. म्हटलं काय मी काही समजून नाही राहिले, एक तर लिस्टही नाही देऊन राहिले म्हटलं तुझे पप्पा. लिस्ट द्या निदान काय काय होतं तर. मग आपण इकडे चेक करून, म्हणजे तिकडचं अंधन अर्ध तिकडच ठेवलं, आणि मग घ्यायच्या वेळेस कोर्टातून मग आमची लिस्ट दाखवा. मग तिकडं ते काही शिल्लकचंही लिहू शकतात ना. काहीच नाही. एवढं काही विशेष नाही. आणि हिचं तर आम्ही सांगितलं पोहे खायचा चम्मचही नको आम्हाला. बरोबर. आणि आपल्याला किती सवयी असतात, हे दिसलं की घे, ते दिसलं की घे. माझं पहिलंच तर मी सुरुवातीपासून काही घ्यायचं ना, साधा चम्मच जरी घ्यायचे भाजीचे तर 3 घ्यायचे. एक मोठ्यासाठी, एक लहान्यासाठी. नाही का आम्ही दोघं वेगळे राहिलो तर पुढं विचारता तर नाही विचारत सुना. अशी 3-3च घ्यायची पहिल्यापासून. तर इतका पसारा आहे माझ्याकडं.
हा. हा, ते गावाच्या घरून आता इकडे आलो 7 वर्ष, तिकडचं तिकडे आणि इकडचं इकडे, बापरे तरी बाप. काही कमी नाही ताई. आणि आपण त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आहे? अगदी काही बरोबर. गरजही नाही ना, खरंय खरंय. काहीच नाही. पण तरी म्हणजे तेव्हाच माझ्या डोक्यात तशी पाल चुकली की बा हम्म. हे काहीतरी प्रॉब्लेम दिसतो, बरोबर. हे लिस्ट का देत नाही, हा. आणि मूर्त्या दाबून ठेवल्या. मग हे असं करून ठेवलं. म्हटलं हे असं तर नाही करणार की आमचं हे घेतलं होतं, आमचं ते होतं. म्हटलं यायला असं काही फ्रॉड तर नाही करायचं, तेव्हाच कारण तुमचं तिचा आधी डोक्यात आलं. साखरपुडा पण, हा, साखरपुडा मोडलेला. म्हटलं अरे यायचा असा धंदाही असू शकते. बापरे. हो, काय सांगता येते. हो हो. आहे इकडचे आमच्या एरियातलं गाव आहे, पण तिकडे जाऊन आता मागे मी एक युट्यूबला वाचलं, तर अकोल्याच्याच मुलींचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे. त्या मुली हे राहतच नाही येत नवऱ्याच्या घरी. बरोबर आहे. एक चंद्रपूरकडची तर हम्म. म्हणजे तिकडं दिलेली, तर तिनं नवरा, सासू, सासरे, दीर आणि आणखी कोणीतरी एक, असे 5 जणांना विष टाकून मारलं. अरे 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 अरे. आणि त्यांच्या गाडीवर जो ड्रायव्हर होता त्याला पण दिलं, पण त्याच्यावर उपचार सुरू होते. अरे बापरे. सांगा. आणि त्या नवरदेवाची मामी हम्म. आणि ही दोघींनी मिळून केलं ते. मामी पण. हा, कारण मग या मुलाच्या आईनं ते आईकडची इस्टेट असते ना, हो शेती हो वितीची काही हो. वाटणीसाठी त्या दोघी हा. बहिणींच्या सह्या देत नव्हत्या त्या. अरे 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 तर अरे. त्या मुलाची मावशी आणि तिची आई पण. शे 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 शे. सांगा किती वाईट विचार आहेत लोकांचे. बापरे. असं म्हणजे ऐकायला सुद्धा ऐकायलाच येत कसं होतं. वाटतं आपल्याला, आणि त्यांच्याशी घडलं बिचाऱ्यांशी. बापरे. पण बायांनी पण माहेरातून काही आणायला नाही पाहिजे, हम्म. जे असेल ते आपलं. हा, पण जरी त्या काय घेतही काय. असतील, त्यांचे पण आई वडील होते, तर मग मामीनं असं करायला नव्हतं पाहिजे. हो ना, किती चुकीचं आहे. सांगा बरं. आता काय करतील, आता जेलमध्ये जातील. गेल्यात ना दोघी पण. हो ना. तो नवरा गेला जीवानं, हम्म. आणि समाजात किती इब्रत जाते, त्याची काही इलाज आहे का? पूर्ण काही नाटक आहे. विचार नाही ना, दुनियेला काय होईल पुढचा विचारच नाहीत करत. पुढचा विचार करूनच चालला पाहिजे. आहे की नाही? आपण पुढचा विचार करतो, मी तर करते बाई. तर केलाच पुढं पाहिजे. आपल्याला उद्या कोणी काही म्हटलं नाही पाहिजे. अगदी अगदी. हो, आता हे माझ्या मुलाचं माग तेवढा प्रॉब्लेम झाला ना, हम्म. तर मी माझ्या एका नातेवाईकाला पण कळू दिलं नाही बघा. की नको. हो. आपण त्याचे आई वडील आहे, आणि आपण कमाई कोणासाठी केली? त्यांच्यासाठी. त्याचा बरोबर. पुन्हा मी व्यवसाय उभा करून दिला अरे वा. पूर्ण. हा, आणि आता त्यांनी आता त्याच्या याच्यावरच पहा ती स्कोडा घेतली, हम्म. आणि खूप चांगले खूप खूप कामं भेटतात होईल, त्याला. चांगलंच होईल त्याचं. छान हो, होईल. खूप छान आणि तो होईल त्याचं. सेवेत आला, तेच महत्वाचं आहे. पण हा आता ना. बाकीचे नाही. माझी सूनही करते, पण आता हम्म. मुलं असतात लहान लहान, ते तिच्याकडून नाही एवढं होत. पण नैवेद्य रोज ठेवते ती. मी श्रद्धा. पूजा करते हो पण. ना, नैवेद्य ठेवते. हा. हा, अरे वा. दररोज. तिला म्हणते बाई 12 वाजले की, सकाळी 10 ठेवायची आधी, पण म्हटलं नाही, 12 ते 12:30 स्वामी हम्म. फिरतायत ना, हम्म. त्याच वेळेत येऊ शकतात आपल्या इथं, आपण त्याच वेळेत ठेवायचं. अरे वा. तर ती बरोबर तेव्हा सगळं आवरून घेते, ना ते बरोबर 12ला नैवेद्याचं ताट तयार करून आणून ठेवते. जे असेल चटणी भाकरी जे केला पण ते खायला, हा. तेच ठेवायचं. बरोबर आहे, खरं आहे. हा, आणि गुरुवारच्या दिवशी थोडस गोडधोड. अरे वा. बेसनाचे पदार्थ आवडतात स्वामीला. किती हा छान ताई. हा हा तुमच्याकडनं खूपच शिकण्यासारखं आहे. हा, नाही बेसनचा लाडू, नाही तर मग पुरणपोळी, एक ग्लास भरच टाक बरं आणि कर. मग पुरण ठेव, अरे वा. डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेव, दर गुरुवारी पुरणपोळी. अरे वा. काही हा, असं एकादशी असली तेव्हा. आणि आपलं पंचामृताचं स्नान सोमवार, बुधवार, हम्म. शुक्रवार आणि गुरुवार, असं 4 अरे दिवस आठवड्यातून. आणि वा. रोजचं मग आपलं आहेच पाण्याची. हो. हा, खरं. छान आणि ताई. तारक मंत्राचं पाणी पण मी काय करते, एक बॉटल भरून करते, हम्म. आणि ते आपलं ते सॅनिटायझरचा स्प्रे नसतो का, हा. त्यात भरून पूर्ण घरात शिंपडून देते. अरे वा. हो, पूर्ण घरात शिंपडायचा. किती छान. आणि हा, माझ्या पण डोक्यावर फिरून घेते. अरे वा. घरातून जो पण बाहेर चालला कोणी, त्याच्या पण डोक्यावर टाकते. वा वा वा.
हा आणि मस्त. प्यायला तर सर्वांना देते. किती छान ताई. हो. खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं नाही विषय. ताई, तुमच्याकडूनच शिकली मी. असं तुम्ही नाही, पण तुम्ही किती टीचर मस्त. आहात, तुमच्याकडूनच शिकायसारखं आहे सगळं काही. असं नसतं, प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी असतो, हा. आणि मरेपर्यंत आणि विद्यार्थी असतो. हो ना, लहानाकडूनही काही काही गोष्टी मग शिकायसारख्या असतात. किती खरंच आहे किती ना. शिकण्यासारखं असतं. हा. तर मला तो इतका अनुभव आला ना, मी ते सारखं तेच असते माझं. पण मला इतकं एकच खंत वाटते की दादाला नंबर केला त्यांनी मला डायल आणि मी नाही उचलू शकली. एकतर मी आंघोळीला गेली असेल, नाही तर बाळागिळाला आंघोळ घालायला गेली असेल, हा, आणि इकडं तारक मंत्र कानात, त्याच्यावरच कान असतो आपला, आणि ते रिंग काय बरोबर. ऐकायला नाही आली. ऐकायला नाही आली. हं. होईल होईल कॉन्टॅक्ट. आज हा. करून बघा. पाहिल मी आज करते. हा हा, मी नाहीतर शेअर मग करते. तुम्ही सांगून पहा दादाला, म्हणा एकदा हो हो. त्यांचा कॉल घ्या, म्हणजे हे याच्याबद्दल काय काय म्हणतात, काय नाही, काय सेवा हा करायची हा. तोपर्यंत करू शकतो आपण. हम्म. हा. चालते. थँक्यू ताई. हा. ते श्री सांगते, स्वामी समर्थ. शेअर करते हा मी. हा. चालेल चालेल. चल.